हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर वरणाचा एक प्रकार पाहणार आहोत. वरण भात हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय, पौष्टिक, पचायला हलका आणि रोजच्या जेवणातला पदार्थ आहे. गरम गरम भात, वरण, त्यावर साजूक तूप, लिंबू आणि सोबत लोणच्याची एखादी फोड असेल, तर असं जेवण खाण्याचा जो काही आनंद आहे, तो एकदम अप्रतिम असा आहे. वरण हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत असून वजन कमी करण्यास आणि पचनास देखील मदत करते. तर आजचं जे आपण वरण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगाचा वापर करणार आहोत. अलीकडं हिवाळा जो आहे तो कमी झालेला आहे, उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता बाजारात शेवग्याच्या शेंगा देखील येऊ लागलेल्या आहेत. वरण हे नुसती डाळ घोटून देखील बनवता येतं किंवा काही वेळेला आपण वरणाला फोडणी देखील देतो. तर आजचं जे आपण वरण बनवणार आहोत ते फोडणीचं वरण असणार आहे आणि त्यामध्ये आपण शेवग्याची शेंग वापरणार आहोत. तर असं हे फोडणीचं शेवग्याच्या शेंगाचं वरण कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. वरण बनवण्यासाठी सुरुवातीला मी तुरीची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी होईल इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकी मूग डाळ जी आहे ती ॲड करायची आहे. मूग डाळ थोडीशी ॲड केल्यामुळं वरणाला घट्टपणा येण्यासाठी म्हणून मदत होती. आता या डाळी ज्या आहेत त्या आपल्याला 2 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या आहेत आणि हे जे पाणी आपलं डाळ धुतलेलं असणार आहे ते मी झाडांना वापरणार आहे. असं केल्यामुळं झाडांना देखील चांगलं पोषण मिळतं आणि आपले झाडं वाढण्यासाठी म्हणून मदत होतात. तर अशा प्रकारे मी 2 वेळा डाळी ज्या आहेत त्या चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला कुकरला लावायच्या आहेत. तूर डाळ घेताना आपण 1 वाटी तूर डाळ घेतलेली, त्याच्यासाठी 2 वाटी होईल इतकं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता आपण ही डाळ कुकरला लावून घेणार आहोत. डाळ कुकरला लावून आपल्याला कुकरला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्टी तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आपल्याला कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. कुकर थंड झालेला आहे. त्यातली डाळ जी आहे ती आपण बाजूला काढून घेऊया आणि ही डाळ आपल्याला थोडीशी रवीनं घुसळून घ्यायची आहे. रवीनं घुसळल्यामुळं वरण जे आहे ते एकसारखं होण्यासाठी म्हणून मदत होईल. शिजवलेली डाळ जर खूप घट्ट वाटली तर त्याच्यामध्ये आपलं थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ती एकसारखी अशी घुसळून घ्यायची. आता डाळ माझी घुसळून झालेली आहे. आपण वरणाची फोडणी करायला सुरुवात करूयात. वरण बनवण्यासाठी मी एक जाडबुडाचं भांडं घेतलेलं आहे. हे भांडं आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. भांडं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 3 टेबलस्पून होईल इतकं तेल ॲड करायचं आहे. मी फोडणीसाठी तेलाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपाचा वापर केला तरी देखील चालेल. तेल जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे. आता आपल्याला यामध्ये फोडणीसाठी 1.5 टीस्पून होईल इतकी मोहरी, त्याचबरोबर 1 टीस्पून होईल इतके जिरे ॲड करायचे आहेत. जिरे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला यामध्ये लसूण ॲड करायचा आहे. लसूण जो आहे तो मी बारीक असा कट करून घेतलेला आहे. 7 ते 8 लसूण पाकळी ज्या आहेत त्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या फोडणीमध्ये ॲड केलेल्या आहेत. लसूण कट करूनच वापरायचा. लसूण जो आहे तो ठेचून घ्यायचा नाही. लसूण तेलावर थोडासा परतून घेऊया. त्यातला कच्चेपणा निघून जाईल. यानंतर मी गॅसची फ्लेम मंद केलेली आहे. आता आपल्याला यामध्ये कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आपण फोडणीमध्ये ॲड करूया. कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची घालणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या मी थोड्याशा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील फोडणीमध्ये ॲड केलेल्या आहेत. यानंतर कढीपत्ता आणि मिरची थोडीशी तेलाबरोबर परतून घेऊया. लसणाचा देखील छान सुगंध यायला लागलेला आहे. आपली फोडणी जी आहे ती अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. लसूण, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर कढीपत्ता जो आहे तो मी तेलावर परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. 1 टोमॅटो आहे तो मी बारीक कट करून घेतलेला आहे. त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर तो टोमॅटो मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. टोमॅटो देखील तेलाबरोबर थोडासा परतून घेऊया. टोमॅटो खूप परतायचा नाही. त्यातला थोडासा कच्चेपणा दूर होईल इतकाच अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवर टोमॅटो परतून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिटं टोमॅटो परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग ॲड करायचा आहे. पाव टीस्पून होईल इतका हिंग घेतलेला आहे. तो हिंग मी तेलामध्ये ॲड केलेला आहे. हिंग सुद्धा तेलाबरोबर थोडासा परतून घेऊया. यानंतर आपल्याला यामध्ये हळद ॲड करायची आहे.
पाव टीस्पून होईल इतकी हळद आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत. हळदीचं प्रमाण आहे ते परफेक्ट ठेवायचं. हळद जर जास्त प्रमाणात झाली तर वरणाची टेस्ट आहे ती बिघडती, त्याचबरोबर त्याचा कलर सुद्धा डार्क होतो. हळद सुद्धा मी तेलामध्ये चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला यामध्ये जी काही आपण घोटून घेतलेली डाळ होती ती डाळ आपण ऍड करणार आहोत. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी मी वाढवलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतलेली त्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि तेच भांडं धुवून हे पाणी मी परत आपल्या वरणामध्ये ऍड करणार आहे. आता आपल्याला यामध्ये शेवग्याच्या शेंगा ऍड करायच्या आहेत. 2 शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला हव्या तशा आकारात कट करून घ्यायच्या आणि त्या शेंगा मी याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आता या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे शिजू द्यायच्यात. या शेंगा ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खोवलेला नारळ घालायचा आहे. खोवलेला नारळ जो आहे तो आपण ओला नारळ वापरणार आहोत. सुकं खोबरं आपल्याला वापरायचं नाहीये. ओला नारळ ज्यावेळी वापरतो त्यावेळी आपल्या वरणाची टेस्ट जी आहे ती वेगळी येते. त्यामुळे सुकं खोबरं आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये. छोट्या वाटीनं 1 वाटी होईल इतकं खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे. तर ते मी यामध्ये ऍड केलेलं आहे. खोबरं जे आहे ते खोवून घ्यायचं, त्यामुळे त्याचं दूध जे आहे ते छान निघतं. जर तुम्ही किसून घेतलं तर त्याचं तितकं असं दूध निघत नाही. म्हणून शक्यतो नारळ जो आहे तो खोवून घ्यायचा. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करून झाल्यानंतर आपण यामध्ये किंचित असा गूळ ऍड करणार आहोत. आपल्याला वरणामध्ये गूळच घालायचा आहे. साखर जी आहे ती आपल्याला अजिबात वापरायची नाही. गुळाची टेस्ट वेगळी, साखरेची टेस्ट वेगळी. आपण ज्यावेळी दाल तडका वगैरे बनवतो तर त्यावेळी आपण साखर वापरतो. पण ज्यावेळी आपल्याला वरण बनवायचं आहे त्यावेळी आपण गूळ वापरायचा. आता मी याच्यावर एक प्लेट ठेवलेली आहे. प्लेटवर थोडंसं पाणी ऍड करणार आहे आणि परत आपल्याला या शेंगा ज्या आहेत, हे वरण जे आहे ते छान असं शिजू द्यायचं आहे. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे आणि आपल्याला वरण शिजवून घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं गेल्यानंतर मी प्लेट जी आहे ती बाजूला करून वरचं पाणी ज्यावेळी गरम होईल तर ते पाणी मी परत या वरणामध्ये ऍड केलेलं आहे. आपल्याला पाणी ऍड करताना खूप सारं पाणी एकदम ऍड करायचं नाहीये. थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे. वरण आपल्याला शक्यतो घट्ट असंच ठेवायचं आहे. पण आपल्या शेंगा देखील व्यवस्थित अशा शिजल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळं आपण काय करतोय, वरून पाणी जे आहे ते थोडंसं ठेवतोय. अजून शेंगा छान अशा शिजल्या गेलेल्या नाहीयेत. त्यामुळे परत एकदा मी प्लेट ठेवलेली आहे. प्लेटवर पाणी ठेवलेलं आहे आणि आपल्याला शेंगा चांगल्या अशा शिजवून घ्यायच्यात. अशा प्रकारे ज्यावेळी आपण वरून देखील पाणी ठेवतो, तर त्यावेळी दोन्ही बाजूनी खालून आणि वरून त्या पदार्थाला वाफ लागते आणि पदार्थ जो आहे तो चटकन शिजला जातो. पदार्थ शिजण्यासाठी कमीत कमी वेळ असा लागतो. यामुळे आपली गॅसची देखील बचत होते. तर आणखी 5 मिनिटं गेल्यानंतर परत एकदा मी प्लेट बाजूला केलेली आहे आणि आता आपल्याला चेक करायचं आहे शेंगा ज्या आहेत त्या आपल्या शिजल्या आहेत की नाहीत. एका चमच्याच्या मागच्या टोकाच्या साहाय्यानं मी शेंग जी आहे ती शिजली आहे की नाही हे चेक केलं. चेक केलं असता शेंग जी होती ती आपली छान अशी शिजली गेलेली होती. सगळ्यात शेवटी मी वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर जी आहे ती ऍड केलेली आहे. वरणाला तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. सगळीकडं वरणाचा छान असा सुगंध पसरलेला आहे आणि वरणाचा आपला कलर देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. खूप डार्क नाही, खूप लाईट नाही. अगदी व्यवस्थित असा वरणाला कलर जो आहे तो आपल्या आलेला आहे. मंद आचेवर वरण शिजण्यासाठी आपल्याला 12 ते 15 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. वरण शिजलेलं आहे, गॅस जो आहे तो मी बंद केलेला आहे आणि हे वरण मी लगेच सर्व्ह करणार नाहीये, तर थोड्या वेळासाठी म्हणून झाकून ठेवणार आहे. सुरुवातीला वरण तुम्हाला थोडंसं पातळ जरी असं वाटत असेल, तरी नंतर ते सर्व्ह करेपर्यंत थोडासा त्याला दाटसरपणा आपोआप असा येऊन जाईल. तयार वरण जे आहे ते मी एका बाउलमध्ये सर्व्ह केलेलं आहे आणि यानंतर मी पूर्ण थाळी जी आहे ती रेडी करून घेतलेली आहे. पूर्ण थाळी रेडी करून झाल्यानंतर तुपाची धार जी आहे ते मी गरम गरम भातावर सोडलेली आहे. वरण जे आहे ते तुपाबरोबर खाण्यामध्ये अगदी टेस्टी लागतं. सुरुवातीला मी फोडणीमध्ये तूप वापरलेलं नाहीये म्हणून मी वरनं तुपाची धार जी आहे ती घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली जेवणाची थाळी जी आहे ती अगदी रेडी झालेली आहे. या थाळीमध्ये मी चपाती, आपलं शेवग्याचं वरण, त्याचबरोबर पावट्याची भाजी, गरमागरम भात, ताक, लोणचं आणि त्याचबरोबर काकडी अशी घेतलेली आहे. तर अशी ही साधी, सोपी, महाराष्ट्रीयन पौष्टिक अशी थाळी जी आहे ती आपली रेडी झालेली आहे. तर तुम्ही देखील हे शेवग्याचं वरण जे आहे ते नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं वरण कसं बनलेलं आहे.
तर ही होती आपली आजची शेवग्याचं वरण बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.